अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपलं फिजिक्सचं जे लेक्चर घेतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी कॅन यू रिकॉल दिलं होतं, बरोबर. तर कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन होते, तर ते आपण आधी डिस्कस करून घेऊ. अँड आफ्टर दॅट वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट इज द कन्सेप्ट बिहाइंड द ब्लॅक बॉडी, किर्चॉफ्स लॉ, स्टीफन्स बोल्ट्झमॅन्स लॉ और डिफरंट लॉ जे दिले आहेत किंवा ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन एक्झॅक्टली काय असतं त्याच्यावरती बोलू, ठीक आहे ना. तर मग बघा की याने पहिला क्वेश्चन विचारला की व्हॉट आर द डिफरंट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे एक्झॅक्टली हीट ट्रान्सफरचे कुठले कुठले डिफरंट मोड आहेत हे आपल्याला इथे समजायचे आहेत. मग बेसिकली मी तुम्हाला फक्त जे कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन असतात, हे 3 मोड ऑफ रिफ्लेक्शन किंवा हीट ट्रान्सफर असतात. पण हीट ट्रान्सफरचे हे तिघं मोड ॲट डिफरंट स्टेजमध्ये काम करतात. म्हणजे जसं मी जर कंडक्शनचा विचार केला तर कंडक्शन काय होतं मग की जी हीट ट्रान्सफर होते एका सबस्टन्सपासून. सपोज की हा तो हँडल आहे, ठीक आहे, आणि हा हँडल जर स्टेनलेस स्टीलचा बनलेला असेल, ठीक आहे, तर स्टेनलेस स्टीलच्या हँडलपासून जी हीट इथे गरम होणारं हे जे भांडं आहे, हे जे स्टेनलेस स्टीलचा जो हँडल होता त्या भांड्याचा जो गरम होईल आणि तुम्हाला चटका लावेल, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय होईल, याचा चटका लागेल, ठीक आहे ना. म्हणजे काय होतं आहे की एका सबस्टन्सपासून दुसऱ्या सबस्टन्समध्ये जी हीट ट्रान्सफर होते म्हणजे थ्रू द कॉन्टॅक्ट, ठीक आहे ना. कशामुळे? कॉन्टॅक्टमुळे जी हीट ट्रान्सफर होते त्या हीट ट्रान्सफरला म्हटलं जातं कंडक्शन. किंवा इवन जर दोन बॉडीज, म्हणजे सपोज की मी याच्यामध्ये जर चमचा टाकून दिला, चमचा पण गरम होईल आपला, ठीक आहे ना. चमचा गरम होत जाईल. गरम जर झाला तर तुम्ही जर सडनली त्याला हात लावला तर तो गरम लागेल, ठीक आहे. तर तुमचा हात एक सबस्टन्स आहे आणि दुसरा हा जो चमचा, स्पून जो ह्या भांड्यामध्ये पडलेला आहे तो एक सबस्टन्स आहे, ठीक आहे. म्हणजे दोघांमध्ये जे हीट ट्रान्सफर झालं, दिस इज नथिंग बट अ कंडक्शन, ठीक आहे ना. म्हणजे एक सबस्टन्स टू वन सबस्टन्स टू द अनदर सबस्टन्समध्ये जे कॉन्टॅक्टमुळे जो हीट ट्रान्सफर होते, दिस इज नथिंग बट अवर कंडक्शन, ठीक आहे ना. तर यांच्यामध्ये काय आहे, फिंगरमध्ये आणि या हँडलमध्ये एक कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे ना. आणि त्या कॉन्टॅक्टमुळे, आणि दोघं वेगवेगळे सबस्टन्स आहेत आणि त्या कॉन्टॅक्टमुळे जी हीट ट्रान्सफर होते, दिस इज नथिंग बट अवर अ कंडक्शन त्याला म्हटलं जातं. दुसरं असतं कन्व्हेक्शन. तर मॉलिक्युलर मोशनमुळे जी हीट ट्रान्सफर होते, बरोबर, कशामुळे? मॉलिक्युलर मोशन्समुळे. म्हणजे कन्व्हेक्शनमध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला इथे दिसत असेल तर ह्या भांड्यामध्ये, ठीक आहे, हे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे जर इथे तुम्ही बघितले तर इथे हे मॉलिक्युल्स या आगीमुळे, ठीक आहे ना, जी फायर आपण लावलेली खाली, या फायरमुळे हे जे तळाचे जेवढे काही मॉलिक्युल्स असतील, पाण्याचे मॉलिक्युल्स आपण म्हणू, वॉटर मी जर सपोज या भांड्यामध्ये कन्सिडर केलं, तर हे जे तळावरचे जे मॉलिक्युल्स आहेत तर हे गरम व्हायला लागतील आणि गरम होऊन काय करतील, वरती जातील. आणि त्यांच्यामुळे दॅट इज इथला मॉलिक्यूल इथे ट्रान्सफर झाला, ठीक आहे ना. आणि परत तिथे जे थंड मॉलिक्यूल होते वरच्या सरफेसवरचे, हे खाली येतील आणि परत गरम होतील. म्हणजे काय होतं आहे, बेसिकली मॉलिक्युलर मोशन होते, ठीक आहे ना. मग जी हीट ट्रान्सफर होते बिकॉज ऑफ द मॉलिक्युलर मोशन, ठीक आहे ना, जे मॉलिक्युल्स मूव्ह करत आहेत आणि त्या मुवमेंटमुळे जी हीट ट्रान्सफर होते, जे मॉलिक्युल्सच्या मुवमेंटमुळे जी हीट ट्रान्सफर होते, दॅट नथिंग बट अवर अ कन्व्हेक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कन्व्हेक्शन म्हटलं जातं. पण जर मी लास्टली, कारण आपल्याला इथे रेडिएशनवरतीच डिस्कशन करायचं आहे, कारण पूर्ण जे इथून आपला जो नवीन टॉपिक स्टार्ट होतो दॅट विल बी डिपेंड्स ऑन अ रेडिएशनवरती आहे. थर्मोडायनॅमिक्सचं ह्या वर्षी किंवा ह्या नवीन सिलेबसमध्ये एक स्पेशल चॅप्टर करून दिलेलं आहे. नाहीतर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्येच हे थर्मोडायनॅमिक्स ॲड होतं, ते यावेळेस तर ॲड नाही केलं यांनी एकदम थर्मोडायनॅमिक्स पूर्ण सेपरेट चॅप्टर देऊन टाकलेलं आहे. आणि थर्मोडायनॅमिक्स बेसिकली जो कोणी इंजिनिअरिंग करणार असेल तर स्पेशल तिथे सब्जेक्ट भेटतो तुम्हाला. रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेक्शन, हीट ट्रान्सफर नावाचा पूर्ण सब्जेक्ट असतो. HTMT म्हणतात, HTMT, ठीक आहे, हीट अँड मास ट्रान्सफर म्हटलं जातं त्या सब्जेक्टला. ते पुढे बोलू, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा जाणार तुम्ही त्यावेळेस तुम्हाला भेटेलच, ठीक आहे. मी बोलतो आहे रेडिएशनवरती. कंडक्शन तुम्हाला समजलं असेल, कन्व्हेक्शन तुम्हाला समजलं असेल. एक आहे रेडिएशन, म्हणजे मोड ऑफ हीट ट्रान्सफर कुठले आहेत? कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन, ठीक आहे. तर हा बघा, हा रेडिएशन आपण म्हणतो की रेडिएशन जो मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे फ्रॉम वेव्ज, म्हणजे हे रेडिएशन कसं होतं की वेव्ज थ्रू जी हीट ट्रान्सफर होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. कुठले मॅग्नेटिक वेव्ह? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमुळे जी हीट ट्रान्सफर होते, दॅट इज व्हॉट अवर रेडिएशन म्हटलं जातं. आता इथे बघा, इथे आपण जे
पेटलेली आपली फायर आहे, आग आहे आपल्याला दिसते, ठीक आहे ना, अग्नी आपली इथे जे लावलेली. तर इथून बघा इकडे चोहीकडे सगळीकडे ना, बरोबर आहे, सगळ्या बाजूला प्रत्येक बाजूला काय होईल माहिती आहे का, इथून वेव्ज बाहेर निघायला लागतील, ठीक आहे ना. ह्या वेव्ज थ्रू वाफा निघतील, बरोबर ना. तुम्ही म्हणतात ना वाफा निघत आहेत, गरम लागतं आहे, ठीक आहे ना. हे जे गरमचा जो प्रोसेस आहे, आपण इथे कुठे जरी असू ना, तर या वेव्जमुळे काय होईल माहिती का, आपल्याला त्या म्हणजे ह्या आगीचा, ठीक आहे, या फायरचा इफेक्ट जाणवेल. आणि हा इफेक्ट का बरं जाणवला, बिकॉज ऑफ दिस वेव्ज. ज्या वेव्ज तुमच्यापर्यंत पोचल्या आणि त्या वेव्ज कोणी पाठवल्या, दॅट इज मोड ऑफ हीट ट्रान्सफर नथिंग बट अ रेडिएशन. कशामुळे आला, रेडिएशनमुळे आला. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही जे ढग असतात आपले, ठीक आहे ना, पावसामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये पण जे ढग असतात, ढग येतात, बरोबर ना. जे काळे ढग येतात, ठीक आहे ना, ते असे काळे ढग, ठीक आहे ना, काही दिवसानंतर तिथे ह्युमिडिफाईड ॲटमॉस्फिअर बनतं. कसं बनतं, ह्युमिडिफाईड, एक मॉइश्चराईज, एकदम गरम व्हायला लागतं ना, बरोबर ना. ढग जर येऊन गेले ना, सहज ढग जर येतात ना, तर गरम का होतं. पहिली प्रोसेस तर म्हणतो की पावसाळा असेल तर पावसाच्या आधी आपल्याला गरम व्हायला लागतं, ठीक आहे ना. का बरं, गरम होण्याची प्रोसेस सांगतो की जर हे ढग असतील आपले, ठीक आहे ना, असे जर ते आपले क्लाउड्स असतील, हे जर ढग आपण म्हणतोय, तर ह्या ढग जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला गरम व्हायला सुरुवात होते. तर हे गरम व्हायची प्रोसेस सांगतो की जो सूर्य होता ना, ढग न होते त्यावेळेसचा जो सनलाईट होती, जी सूर्य होता, तो सूर्य काय करत होता माहिती का, वेव्सच्या फॉर्ममध्ये सनलाईट आपल्या अर्थ सरफेसवरती पाठवत होता, ठीक आहे, वेव्सच्या फॉर्ममध्ये अर्थ सरफेसवरती पाठवत होता. आणि अशा वेव्ज काय झाल्या, ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे आकाशामध्ये ढग गोळा झाले. आणि असे गोळा झालेल्या ढगांवरती ह्या वेव्स काय झाल्या माहिती का, रिफ्लेक्ट होत होत्या. कुठून रिफ्लेक्ट होत होत्या, जमिनीवरून रिफ्लेक्ट होत होत्या. आणि ह्यांना ॲक्च्युली त्यांनी बाहेर निघून जायला पाहिजे होतं ॲटमॉस्फिअरच्या, पण ते बाहेर नाही निघाले. त्यांना काय केलं गेलं, चॉक केलं गेलं. बिकॉज ऑफ दिस क्लाउड्स, या ढगांनी काय केलं माहिती का, ह्या रेडिएशनला चॉक करून दिलं. आणि काय झालं माहिती का, या रेडिएशनच्या वेव्स काय झाल्या, जमिनीवरतीच गोळा झाल्या. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला गरम व्हायला सुरुवात होते. आपल्याला वाटतं की ऊन पण नाही आहे आणि एवढे मोठे ढग आहेत आणि आपल्याला गरम होतं आहे, ठीक आहे ना. ही जी पावसामधली जी प्रोसेस आहे तीच तुम्हाला मी सांगतो आहे. का बरं होतं आहे की सूर्याकडून येणाऱ्या ज्या किरणं आहेत, ज्या रेज आहेत, त्या जमिनीवरती पडतात. आणि जर ढग आकाशामध्ये जमा झाले असतील, तर असे ढग काय करतात, ह्या ज्या रिफ्लेक्टेड रेज आहेत, आपल्या ज्या वेव्ज आहेत, ह्या वेव्ज आकाशाच्या बाहेर, ठीक आहे, ॲटमॉस्फिअरच्या बाहेर न जाता ह्या ढगांवरती आदळतात. म्हणजे ढग काय करतात, त्याला जाऊ देत नाही वरती. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, गरम व्हायला लागतं. तर असं काय, हे एक रेडिएशनची प्रोसेस आहे. किंवा आपण म्हणतो खूप भर उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागतं आहे, ठीक आहे, खूप गरम होतं. तर ही गरम होण्याची प्रोसेस आपण बघतो की कधी जर आपण प्रोसेस बघतो आहे की इन केस ऑफ दिस, की जर आपण ढगांचा विचार करतो आहे ना, ठीक आहे, किंवा आपण एक स्पेसिफिक उन्हाळ्याचा विचार करू. जर खूप जास्त उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे ना, संध्याकाळ झाली, तर संध्याकाळ झाल्यावरती सूर्य पण नाही आहे ना, ठीक आहे, सूर्य पण दिसत नाही आपल्याला. पण तरी पण एकदम संध्याकाळी 7 वाजेला किंवा 8 वाजेच्या वेळेस तरी पण आपल्याला काय होतं, गरम व्हायला सुरुवात होते. हे पण का बरं होतं, कारण ह्या ज्या सनलाईट होत्या त्यांनी अर्थ सरफेसला, हा तर चालला गेला आहे सनलाईट, बरोबर ना, सूर्य चालला गेला आहे. म्हणजे सूर्याचा मावळता सूर्य आपल्याकडे आला असेल, सूर्य मावळून गेला असेल, तर त्यावेळेस फक्त काय राहिलं आहे मग, ह्याच्यामुळे जी जमीन गरम झाली होती तिथून काय होत होते, वेव्ज निघत होत्या. वेव्ज म्हणजे वाफा निघत होत्या. आणि अशा वाफा कुठल्या आहेत, रेडिएशन असतं. काय असतं, रेडिएशन. म्हणून आपण म्हणतो सन हीट अर्थ अँड अर्थ रिफ्लेक्ट रेडिएशन, ठीक आहे ना. सो इथून पण काय निघते, रेडिएशन वेव्ज निघत आहेत. आणि लक्षात ठेवा, दिस रेडिएशन नथिंग बट अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये इथे निघतात. तर तुम्हाला हीट ट्रान्सफरचे मोड पण समजले असतील. मग तर कुठले कुठले मोड आहेत, एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे रेडिएशन. असे 3 हीट ट्रान्सफरचे मोड असतात, ठीक आहे ना. तर आपल्याला ह्या दोघांवरती सध्या तरी नाही काम करायचं आहे, पण रेडिएशनवरती नक्की काम करायचं आहे की नेमकं रेडिएशन काय असतं, ठीक आहे ना. बट आफ्टर दिस, हा तर आपला पहिला क्वेश्चन होता कॅन यू रिकॉलमधला, ठीक आहे. तर नाव वी कॅन गो थ्रू अ सेकंड क्वेश्चन. त्याने म्हटलं होतं व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, म्हणजे नेमकं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज काय असतात ते तुम्हाला बोलायचं आहे. ते मी सांगितलं की रेडिएशन काय, एक नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमुळे आपल्याला रेडिएशन जाणवतं, ठीक आहे, गरम वाटतं, ठीक आहे ना. तर मग ह्या जे रेडिएशन आहे आपलं, किंवा आपण म्हणतो रेडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, तर
रेडिओ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू आपल्याला रेडिएशन जाणवतं. दॅट इज व्हॉट आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे जे आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, दॅट इज वेव्ज आर वेव्ज, ठीक आहे ना. दॅट वेव्ज आर क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ काय, ॲज अ रिझल्ट ऑफ व्हायब्रेशन. काय, एक व्हायब्रेशन आहे. कोणामध्ये व्हायब्रेशन आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमुळे जे व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि त्यांच्यामुळे ज्या वेव्ज तयार होतात त्यांना म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. बघा हा, इलेक्ट्रिक फील्डच्या व्हायब्रेशनमुळे. सपोज दॅट मी म्हणतो माझ्याकडे एक लाईन आहे, ही सरळ लाईन आहे, ठीक आहे, एक सरळ लाईन आहे, ठीक आहे. या सरळ लाईनीवरती बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे जे दिसतंय तुम्हाला, हे आहे व्हायब्रेशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं वेव्हचं व्हायब्रेशन आहे, बरोबर. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं व्हायब्रेशन आहे असं, ठीक आहे. तर व्हायब्रेशनमध्ये बघा, जर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं व्हायब्रेशन आहे ना, तर काय होईल माहिती का? व्हायब्रेशन तुम्हाला माहिती आहे अप जातं, की वरती जातं आणि नंतर खाली येतं, परत वरती जातं, खाली येतं, वरती येतं, परत खाली येतं. म्हणजे हे काय, हे व्हायब्रेशन आहेत, ठीक आहे. हे व्हायब्रेशन कुठले आहेत? दिस ब्लॅक लाईन शोज यू ॲन इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन आहेत, ठीक आहे ना. इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन आहेत. म्हणजे दॅट इज व्हायब्रेशन बिटवीन. व्हायब्रेशन कोणाचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं. येतं झालं इलेक्ट्रिक फील्डची ब्लॅक लाईन, त्याचं व्हायब्रेशन आपल्याला दिसतंय. दुसरं मॅग्नेटिक फील्डची जी व्हायब्रेशन असेल ना, बघा मॅग्नेटिक फील्डचं व्हायब्रेशन हे इलेक्ट्रिक फील्डच्या व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर असतं. यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला ऑब्झर्व होऊन जाईल, ठीक आहे. तर हा परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा व्हायब्रेशन बघा, हा येऊन जाईल. आपल्याला माहिती व्हायब्रेशन असं होतं, बॅक अँड फोर्थ मुवमेंट आहे व्हायब्रेशनची, ठीक आहे. बॅक अँड फोर्थ व्हायब्रेशन, ठीक आहे. तर ह्या ज्या दोघं वेव्स तुम्हाला दिसत आहेत, ह्याच्या दोघं वेव्स तुम्हाला दिसत होत्या, दोघांमधल्या एक होती अशी वेव आणि दुसरी वेव काय होती, याला परपेंडिक्युलर होती अशी, ठीक आहे ना. म्हणजे ह्यांच्यामध्ये, ठीक आहे ना, दिस इज व्हॉट अवर दॅट इज, हे जे परपेंडिक्युलर तुम्हाला दाखवलं जातं आहे, ह्या काय आहेत, यांच्यामधल्या हा एकच वेव आहे, एक लूप आहे, एक लॅम्बडा वेव लेंथ आहे. दॅट इज व्हॉट दे आर बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि जे व्हायब्रेशन क्रिएट होतं दिस इज व्हॉट इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमुळे जे व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि जे वेव्ज बनतात, दॅट वेव्ज विल बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इथे जर तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, दिसते ही दोघं बघा. तर ही पिंक कलरची मी जी काढलेली आहे, ही काय आहे, त्याला परपेंडिक्युलर आहे. ही असं झालं आणि ही याला परपेंडिक्युलर तुम्हाला दिसते. तर ही जी लाईन आहे, ही वेव आहे मॅग्नेटिक फील्डची वेव आणि दुसरी वेव आहे ही आपली इलेक्ट्रिक फील्डची वेव, ठीक आहे. दोघं, हा खाली आहे तुमचा असा, काय दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि जे व्हायब्रेशनमुळे ज्या वेव्स तयार होतात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकमुळे, त्या वेव्सला म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ठीक आहे ना. तर मग बघा की डज हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन, ठीक आहे ना. तर हीट ट्रान्सफर जर होत असेल थ्रू रेडिएशन, तर एखादा मटेरियल मीडियमची गरज पडेल का, ठीक आहे ना. काय मटेरियल मीडियमची गरज पडेल का? तर राहिली गोष्ट, जर मी तुम्हाला सांगत होतो ना, सूर्यापासून येणाऱ्या किरणं अर्थ सरफेसवरती पडतात आणि या अर्थ सरफेसच्या ज्या लाईट्स आहेत त्या काय होतात, रिफ्लेक्ट होतात, बरोबर ना. तर मला सांगा, इथे कुठला मीडियम प्रेझेंट होता का, किंवा कुठला मटेरियल प्रेझेंट होता का? नाही ना. तुम्हाला वाटत असेल जरी इथे हवा आहे, एअर मीडियम होता, ठीक आहे. बट इन केस ऑफ दिस आय एम गोईंग थ्रू ॲन व्हॅक्यूम, जिथे हवा पण नसते आणि गॅस पण नसतो, तरी पण, ठीक आहे ना, इथे जी हीट ट्रान्सफर होतं थ्रू द रेडिएशन, कुठलेही काहीही मीडियमची गरज पडत नाही. लक्षात ठेवा दॅट द हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन डज नॉट रिक्वायर्ड अ मटेरियल मीडियम. इट टेक्स प्लेस. का बरं? कारण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला कुठलेही काहीही मीडियमची गरज पडत नाही. तो इवन दो व्हॅक्यूम चेंबर असेल तरी पण तो पार होऊन जातो, ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो दॅट इज इट डज नॉट रिक्वायर्ड अ मटेरियल मीडियम, कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, ठीक आहे. त्यांना मटेरियल मीडियमची गरज पडत नाही, ठीक आहे. पण त्यांनी परत डू यू नो करून दिलं होतं खाली. तर इफ जर हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी मी घेतली आणि एका व्हॅक्यूम चेंबरमध्ये टाकून दिली, व्हॅक्यूम चेंबर सगळ्यांना समजतो, परत एकदा सांगून पण देतो की व्हॅक्यूम चेंबर काय असतो. आता हा बघा, एक चेंबर मी बनवलेला आहे. या चेंबरमध्ये दोन बॉडीज आहेत. एक आहे हॉट बॉडी, ही रेड कलरची दिसते. दुसरी मी कोल्ड बॉडी काढतो आहे. दिस इज व्हॉट अवर अ कोल्ड बॉडी, ठीक आहे. मी याला व्हाईट कलरची काढतो, मग समजून जाईल. ही झाली कोल्ड बॉडी. तर ह्या दोघं बॉडी एकमेकांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. ह्या चेंबरचं नाव आहे व्हॅक्यूम चेंबर, कारण याच्यामध्ये गॅस कुठलाही प्रेझेंट नाही आहे, नाही ना हवा प्रेझेंट आहे, एअर पण नाही आहे, कुठलाही गॅस नाही आहे. अशा चेंबरमध्ये
जर मी ही हॉट असेल, ही गरम आहे आणि ही थंड आहे, ठीक आहे ना, हॉट आणि ही आहे हॉट बॉडी आणि ही आहे कोल्ड बॉडी, ठीक आहे. तर यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होईल का? ऑब्वियसली होईल ना, कारण काय आहे, जर रेडिएशन असेल तर काय होईल, बिकॉज ऑफ रेडिएशनमुळे यांच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, हीट ट्रान्सफर होईल आणि दोघं एकमेकांमध्ये काय होऊन जातील, गरम होतील. थोड्या वेळानंतर दोघं काय होऊन जातील, सारखे गरम होऊन जातील, ठीक आहे. म्हणून काय म्हणतो मी की इफ अ हॉट बॉडी अँड अ कोल्ड बॉडी आर केप्ट इन व्हॅक्यूम सेपरेट फ्रॉम इच अदर दे कॅन बी एक्सचेंज हीट. काय करतात ते, हीटला एक्सचेंज करतात बाय रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर. त्याला म्हटलं आता दॅट इज वॉट, ते रेडिएशनने काय करतात, हीट ट्रान्सफर करतात. सो व्हॅक्यूम तर माहिती आहे, नो एअर नो गॅस, ठीक आहे, इनसाइड द चेंबर, ठीक आहे, व्हॅक्यूम चेंबर म्हटलं आता. मग आता आपल्या रिअल टॉपिकवरती येऊ की त्यांनी आपल्याला काय दिलं होतं की ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन एक्झॅक्टली काय असतं हीटचं, ठीक आहे ना. हीटचं ॲब्सॉर्प्शन, हीटचं रिफ्लेक्शन आणि हीटचं ट्रान्समिशन एक्झॅक्टली काय असतं ते आपण आता डिस्कस करू, ठीक आहे. तर मग बघा की व्हेन जर आपण विचार केला, व्हेन एनर्जी इज इन्सिडंट, ठीक आहे ना, एनर्जी जर इन्सिडंट झाली, व्हेन रेडियंट एनर्जी, ठीक आहे ना, काय म्हणतो मी, रेडिएशनची एनर्जी, हां, ठीक आहे, कशाची, रेडिएशन, क्यू मी घेतो, ठीक आहे. व्हेन रेडियंट एनर्जी इज इन्सिडंट ऑन अ सरफेस, जर एखाद्या सरफेसवरती रेडिएशनची एनर्जी इन्सिडंट झाली, बरोबर, म्हणजे ढग होते आपले, ढगांवर जर वेव्स ठोकल्या गेल्या. अदरवाईज आपण कधी रस्त्यावर फिरत राहिलो, ठीक आहे, तर रस्त्यावर फिरताना जी जमिनीची धूप आपल्याला लागते, धप लागते म्हणतो आपण कधी कधी, हैराणीमध्ये म्हणतात, ठीक आहे. तर आपल्याला ही जी रेडिएशनच्या वेव्ज आपल्यापर्यंत पोहोचतात, ठीक आहे. तर अशा सरफेसवरती जर स्ट्राईक झालं तर काय होईल, ठीक आहे ना. तर मग बघा की व्हेन रेडियंट एनर्जी इज इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ अ बॉडी, कुठल्याही बॉडीच्या सरफेसवरती जर रेडिएशनची एनर्जी स्ट्राईक होते, ठीक आहे, स्ट्राईक होते, तर त्या केसमध्ये द पार्ट ऑफ इट्स एनर्जी, ठीक आहे ना, त्या पार्ट ऑफ इट्स एनर्जी म्हणजे ही बॉडी काय करेल बघा की ही जी एनर्जी येते, ठीक आहे, आय कॅन ड्रॉ इट विथ अ डिफरंट कलर, ठीक आहे. बघा ही बॉडी आहे, ह्या बॉडीवरती जर रेडिएशनची एनर्जी स्ट्राईक झाली तर काय होईल बघा की ह्याच्यापैकी काही जी एनर्जी ती ॲब्सॉर्ब होऊन जाईल, ठीक आहे, काही एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, काही एनर्जी, ठीक आहे, काही एनर्जी काय होईल माहिती आहे का, रिफ्लेक्ट होऊन जाईल. काही एनर्जी काय होईल, काही एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होईल, ठीक आहे, आणि काही एनर्जी जी आहे ना, बरोबर आहे, काही एनर्जी, सम एनर्जी विल बी ट्रान्सफर थ्रू दिस मीडियम, याच्यामधून काय होईल, ट्रान्सफर होऊन जाईल. म्हणून ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट म्हटलं जातं, ठीक आहे ना. बघा वेन अ रॅडियंट एनर्जी इज इन्सिडंट ऑन अ सरफेस ऑफ एनी बॉडी, पार्ट ऑफ दिस एनर्जी इज ॲब्सॉर्बेड बाय द पार्ट ऑफ द काय, पार्ट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, पार्ट ऑफ रिफ्लेक्ट होईल आणि पार्ट काय होऊन जाईल, काही पार्ट ऑफ एनर्जी काय होईल, बॉडीच्या बाहेर निघून जाईल, ट्रान्सफर होऊन जाईल, ट्रान्समिटेड बाय द बॉडी. म्हणून हे ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन आहे. आणि अशी जी ॲबिलिटी म्हटलं जातं, ज्या बॉडीची ॲबिलिटी आहे, ज्या बॉडीची ॲबिलिटी आहे, ज्या बॉडीवरती आपण रेडियंट एनर्जीला इन्सिडंट केलं, दॅट बॉडी टू ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्ट अँड ट्रान्समिट, जे रेडिएशनला काय करतं, ॲब्सॉर्ब करतं, रिफ्लेक्ट करतं, ठीक आहे, आणि ट्रान्समिट करतं, दॅट रेडियंट एनर्जी इन्सिडंट अपॉन द सरफेस ऑफ द बॉडी इज मेजर. याला मेजर करण्यासाठी काही टर्म्स आपल्याला डिस्कस करावं लागतात, ठीक आहे ना. म्हणजे जी पार्ट ऑफ बॉडी ॲब्सॉर्ब होते, रिफ्लेक्ट होते आणि ट्रान्समिट होते, यांना मेजर करण्यासाठी आपल्याला काही टर्म्स लक्षात घ्यावे लागतात. त्याच्या टर्म्स मी सांगतो तुम्हाला, दॅट इज अ कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. अशा ह्या 3 टर्म्स आपल्याला इथे शिकायच्या आहेत, ठीक आहे ना. ह्याच्या काय, ह्या 3 टर्म्सला आपल्याला इथे शिकायचं आहे. काय, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय असतं, रिफ्लेक्शन काय असतं आणि ट्रान्समिशन काय असतं. तर मग लक्षात ठेवा की सपोज माझ्याकडे टोटल रॅडियंट एनर्जी क्यू एवढी रॅडियंट एनर्जी आहे, ठीक आहे, टोटल किती आहे, क्यू एवढी रॅडियंट एनर्जी आहे, त्याच्यापैकी क्यू आर एवढी रिफ्लेक्ट झाली, ठीक आहे, क्यू टी एवढी ट्रान्समिट झाली आणि क्यू ए एवढी ॲब्सॉर्ब झाली, बरोबर आहे ना. म्हणजे टोटल एनर्जी क्यू एवढी होती, त्याच्यापैकी क्यू आर रिफ्लेक्ट झाली, क्यू टी ट्रान्समिट झाली आणि क्यू ए काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. म्हणजे टोटल एनर्जी, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे तुम्हाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ energy, that is not that is nothing but law of conservation of energy or law of conservation of heat. That may be a, that is energy neither be created, energy काय असते, neither be created, ठीक आहे, neither be created
नॉर बी डिस्ट्रॉय. एनर्जीला बनवता पण येत नाही आणि तिला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून बघा की ही टोटल रॅडियंट एनर्जी होती, त्याच्यापैकी QA ॲब्सॉर्ब एनर्जी आहे, रिफ्लेक्ट एनर्जी QR आहे, ट्रान्समिट एनर्जी QT आहे. म्हणून टोटल एनर्जी काय झाली, QA प्लस QT प्लस QA प्लस QR प्लस QT. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बघू, नंतर रिफ्लेक्शन आणि नंतर ट्रान्समिशन आपण त्याला डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर इथे बघा की कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय असतं. ठीक आहे. ॲब्सॉर्प्शनसाठी स्मॉल एचा यूज केला जातो. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जर म्हटलं तर स्मॉल ए असेल. ठीक आहे. तर मग बघा की एखादी एनर्जी मी म्हणतो आहे की हा जो आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ठीक आहे ना, इट इज द रेशो ऑफ द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी. कुठली एनर्जी, रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब. ठीक आहे ना, म्हणजे एक QA एनर्जी काय आपली ॲब्सॉर्ब एनर्जी आहे. ठीक आहे. काय की ॲब्सॉर्ब एनर्जी आहे. ठीक आहे ना. सो द रेशो, कशाचा रेशो आहे, क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द बॉडी. ठीक आहे, बाय द बॉडी इन अ गिवन टाईम. ज्या गिवन टाईम इंटरवलमध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो आहे त्या टाईममध्ये. ठीक आहे ना. तो 1 तास असेल, 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, ॲज पर दॅट रिक्वायरमेंट. ठीक आहे ना. तर रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब होते इन अ बॉडी अ गिवन टाईम इंटरवल. ठीक आहे ना, म्हणजे गिवन टाईम इंटरवलमध्ये ऑफ अ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. म्हणजे जेवढी एनर्जी, म्हणजे टोटल Q एवढी एनर्जी इन्सिडेंट होते बॉडीवरती. ठीक आहे ना. किती टोटल Q एवढी इन्सिडेंट होते बॉडीवरती. तर त्याच्यापैकी QA काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. आणि हा जो रेशो आहे, दिस रेशो विल बी नथिंग बट अवर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे. काय, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. लक्षात ठेवा, A इज इक्वल्स टू QA अपॉन QT काय आहे तुमचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे. ही युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. का बरं सांगतो, सपोज की मी मीटर घेतो आहे आणि मीटर डिवायडेड बाय मीटर करतो आहे, तर किती होऊन जाईल, 1 होईल की नाही. सांगतो परत. बघा की जर 2/2 केलं तर किती येतं, 1 येतं ना, बरोबर आहे. जर 4/4 केलं तर किती येणार आहे, 1च येईल. तर मग जर सेंटीमीटर भागिले सेंटीमीटर करून दिलं तर काय होऊन जाईल, 1च येईल ना. मग जर ही एनर्जी आहे, दॅट इज एनर्जी जर मी म्हणतो, तर एनर्जीला एनर्जीने डिवाईड करून दिलं तर काय असेल, कुठलंही युनिट येत नाही. म्हणून त्याला म्हटलं जातं युनिटलेस क्वांटिटी अँड डायमेन्शनलेस. सगळे युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत, लक्षात ठेवा. तर इथे मग बघा की जर परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल, एक परफेक्ट ब्लॅक बॉडी जर असेल, तर लक्षात ठेवा, तर एक परफेक्ट ब्लॅक बॉडी आहे. तर ही या परफेक्ट ब्लॅक बॉडीची जी ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी असते किंवा जो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतो, आपण म्हणतो A, दॅट विल बी इक्वल्स टू 1 असतो. का बरं, जेवढी एनर्जी ह्या ब्लॅक बॉडीवरती जाईल, ठीक आहे ना, म्हणजे एवढी झाली, ही जाते ना, तर ही पूर्णच्या पूर्ण एवढी एनर्जी ह्या ब्लॅक बॉडीमध्ये काय होऊन जाईल, ॲब्सॉर्ब होईल. अँड दॅट इज व्हॉट ॲब्सॉर्प्शन विल बी टोटली ॲब्सॉर्ब. काय होऊन जाईल, पूर्ण ॲब्सॉर्ब होऊन जाईल. म्हणून याचा जो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतो ना, दॅट इज कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन A किती असतो, 1 असतो. जर 2 एवढी एनर्जी ट्रान्समिट झाली, आली टोटल, आणि 2 जर ॲब्सॉर्ब झाली, ठीक आहे ना, 2 जर ट्रान्समिट झाली आणि 2 जर ॲब्सॉर्ब झाली तर किती येऊन जाईल, 1 येऊन जाईल. म्हणून कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती असतो, A असतो. ठीक आहे ना. म्हणून मी म्हणतो की जर एक ऑर्डिनरी बॉडी असेल, तर ऑर्डिनरी बॉडी म्हणजे साधारण जर ब्लॅक बॉडी असेल, तर त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा एकापेक्षा काय असतो, कमी तुम्हाला सापडेल, एकापेक्षा जास्त येणार नाही. हे पण लक्षात ठेवा. अँड अगेन दॅट आय विल बी आस्क यू की तुमच्या डोक्याचे जे केस आहेत ते काळे का बरं असतात. आणि आपल्या इंडियामध्ये मोस्टली और आपण म्हणतो साऊथ आफ्रिकासारखे जे लोक आहेत, त्यांच्या डोक्यावरचे किंवा आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द पीपल्स जे लोक आहेत, त्यांच्या डोक्यावरचे केस ब्लॅक जे असतात, दॅट इज ब्लॅक बॉडी विल बी अ कोइफिशियंट मीन्स अ गुड ॲब्सॉर्प्शन. काय असतं, त्याचा जो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतो तो चांगला असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हामध्ये निघतो त्यावेळेस आपले डोकं काय करतं, उन्हापासून, रेडिएशनपासून काय करतं, आपल्या डोक्याचं संरक्षण करतं. दॅट इज व्हॉट आपले जे डोक्यावरचे जे केस असतात ते काय असतात, ब्लॅक असतात. म्हणून दॅट इज अ ब्लॅक सरफेस हा बेसिकली परफेक्टली ब्लॅक बॉडी असतो. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो तुम्हाला की परफेक्टली ब्लॅक बॉडी नावाची कुठलीही कन्सेप्ट या युनिवर्समध्ये प्रेझेंट नाही आहे.
ठीक आहे. परफेक्टली ब्लॅक युनिवर्समध्ये म्हणण्यापेक्षा अर्थ सरफेसवरती तरी नाही आहे, अजून बाकी युनिवर्सचं एक्सप्लोजन बाकी आहे किंवा एक्सप्लेनेशन बाकी आहे किंवा एक्सप्लॉइट होणं बाकी आहे अर्थ सरफेसचं युनिवर्सचं. पण मी म्हणतो तरी की आपल्या अर्थ सरफेसवरती अशी कुठलीही बॉडी नाही आहे की टोटली सगळीची सगळी जेवढी एनर्जी आली आणि तेवढी सगळीच्या सगळी ॲब्सॉर्ब केली अशी कुठलीही परफेक्टली ब्लॅक बॉडी अजून नाही आहे. ठीक आहे ना. तरी ही आयडियल गॅससारखं आहे, फक्त कन्सिडरेशन केलं गेलं की A=1 आहे असं. ठीक आहे. तर मग हे आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनसाठी घेऊ शकतो. बट इफ आय गो थ्रू ॲन कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनसाठी, बरोबर आहे, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनसाठी, तर हा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनचा जो पार्ट आहे हा जो आपण डिफाईंड ॲज द रेशो ऑफ, हा जो रेशो आहे दॅट इज रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड बाय द बॉडी इन अ गिवन टाईम इंटरवल. ठीक आहे ना. इन अ गिवन टाईम टू दॅट ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट. म्हणजे काय की जर Q एवढी इन्सिडेंट झाली आणि QR एवढी रिफ्लेक्ट झाली, ठीक आहे ना, काय एखाद्या बॉडीवरती काय झाली QA एवढी काय झाली इन्सिडेंट झाली आणि QR काय झाली एवढी रिफ्लेक्ट झाली. ठीक आहे ना. QR एवढी काय झाली रिफ्लेक्ट झाली आणि यांचा दोघांचा जो रेशो आहे तो काय आपला दॅट इज वॉट कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आहे. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, दॅट कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन विल बी R. काय घेतो आपण याला कॅपिटल R कन्सिडर केला जातो. मग म्हणून जर मी कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनचा विचार केला की एक स्टेनलेस स्टीलचं जर परफेक्ट स्टेनलेस स्टील असेल, ठीक आहे, बरोबर आहे ना, एक परफेक्ट स्टेनलेस स्टील असेल, जर अशी जी भांडी आहेत किंवा स्टेनलेस स्टीलचे जे पॉट आहेत किंवा एकदम पॉलिश केलेला सरफेस आहे, एकदम पॉलिशिंग एकदम फिनिश पॉलिश आहे किंवा आरसा आहे आपला, तर आरशावरती जे लाईट पडतात, ठीक आहे ना, लाईट रेज पडतात वरून येणाऱ्या लाईट्स, ह्या काय होतात, हे रिफ्लेक्ट होतात. काय होतात? रिफ्लेक्ट होतात. म्हणून जो परफेक्टली फिनिश आहे किंवा पॉलिश सरफेस आहे त्याला म्हटलं जातं गुड रिफ्लेक्टर. काय म्हटलं जातं? गुड रिफ्लेक्टर. जेवढे जास्त गुड रिफ्लेक्टर तेवढे जास्त बॅड ॲब्सॉर्बर असतात. ठीक आहे. जेवढे जास्त गुड रिफ्लेक्टर हिटचे तेवढे काय असतात बॅड ॲब्सॉर्बर पण असतात. ठीक आहे. हिटला ॲब्सॉर्ब करत नाही. पुढचं आपल्याकडे आहे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. समजलं आहे ट्रान्समिशन की ज्यावेळेस इट इज द रॅडियंट एनर्जी ट्रान्समिट होऊन जाईल थ्रू द गिवन म्हणजे टाईम इंटरवलमध्ये केवढी, जर मी QT म्हणजे दॅट इज अ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट, जेवढी एनर्जी जर मी एनर्जी ही Q पाठवली आहे आणि ही पूर्णच्या पूर्ण काय झाली बॉडीमधून ट्रान्सफर होऊन गेली, ट्रान्समिट झाली, ट्रान्समिशन झालं, दॅट इज व्हॉट अ कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असतं आणि त्याचा रेशो जो आहे तो QT/Q आपण घेतो. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला आता की जो आहे QT QA आपण जे म्हणतो आहे, आपल्याकडे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ठीक आहे ना. कन्झर्वेशन ऑफ हीट आपण म्हणतो, जेवढी हीट दिली तेवढीच काय व्हायला पाहिजे, परत व्हायला पाहिजे, तो डिस्ट्रॉय होणार नाही आहे, क्रिएट पण होणार नाही. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला माहिती आहे Q=QA + QR + QT असतो. ठीक आहे ना, टोटल एनर्जीचा. सो जर मी ह्या सगळ्यांना Qने डिवाईड करून दिलं, ठीक आहे, कशाने? Qने डिवाईड करून दिलं, तर मग त्या केसमध्ये काय होतं बघा, Q/Q कॅन्सल होऊन 1 होऊन जाईल, QA/Q, QR/Q अँड QT/Q. माहिती आहे ना सगळ्यांना. हा आला आपला कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. दे सगळ्यांना जर ॲड केलं तर किती येतो, त्यांची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. ठीक आहे ना. सो इट इज क्लिअर दॅट, याच्यावरून आपल्याला समजतं की दॅट गुड ॲब्सॉर्बर आर अ पुअर रिफ्लेक्टर अँड ट्रान्समिटर. ठीक आहे ना. म्हणजे जर चांगले ॲब्सॉर्बर असतील तर पुअर रिफ्लेक्टर आणि ट्रान्समिटर असतील. ठीक आहे ना. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. परत याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज सांगतो की ॲन्थरमॅनस जो सबस्टन्स आहे किंवा डायॲथर्मनस, सॉरी आय एम सेईंग टू दॅट की ॲथर्मनस सबस्टन्स आणि डायॲथर्मनस सबस्टन्स असे 2 सबस्टन्स असतात. ॲथर्मनस सबस्टन्स म्हणजे द सबस्टन्स विच डू नॉट ट्रान्समिट एनी इन्सिडेंट हिट. ठीक आहे ना. म्हणजे हा असा सबस्टन्स की जो कुठल्याही हिटला ट्रान्सफर करत नाही. ठीक आहे ना. दॅट इज ज्याच्यावरती जेवढी हीट इन्सिडेंट झाली त्याला ट्रान्समिट करणार नाही, तो सबस्टन्स असेल आपला ॲथर्मनस सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल आपण याला म्हणतो की जो आपला पाणी आहे, जे लाकूड आहे, यांच्यावरती जर रेडिएशनची हीट पडली असेल तर हे यांना ट्रान्सफर करत नाही. ठीक आहे ना. किंवा दॅट इज आयरन आहे, कॉपर आहे, लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी येते ना, जे आपण म्हणतो की जर लॅम्प तुम्ही बघितला असेल, परत सांगतो मी एकदा, छोटा जो घरामध्ये दिवा लावलेला असतो आपला लॅम्प, ठीक आहे, ह्या लॅम्पमध्ये ह्या लॅम्पच्या काचेवरती जी काजळी येते ना, ठीक आहे ना, माहिती आहे सगळ्यांना, ही जी काजळी येते, ब्लॅक काजळी ह्याच्या सरफेसवरती येते.
छोटी छोटी ह्या सरफेसवरती दिसते ना, ठीक आहे. ह्या सरफेसवरती येणारी जी लॅम्प ब्लॅक म्हटलं जातं, तर हा बी एक ॲथर्मनस सबस्टन्स म्हणून कन्सिडर केला जातो. हे काजळ जे आहे ना आपलं, ते पण बेसिकली याच्यापासूनच बनलेलं असतं, लॅम्प ब्लॅकपासून, ठीक आहे. तर इथे ट्रान्समिशन 0 असतो, म्हणून A+R काय आहे 1 आहे, कारण हा सबस्टन्स कुठला आहे ॲथर्मनस, जो ट्रान्समिशन काय दाखवतो 0 दाखवतो टीला. पण डायथर्मनस सबस्टन्समध्ये जे आहे ते ट्रान्सपरंट असतो, हीटला ट्रान्सफर करून देतो रॅडिएशनला. असे सबस्टन्स आपल्याकडे येतात, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन एक्सेट्रा सारखे बरेचसे आहेत, जे थ्रू विच हीट काय करतात, रॅडिएशन पास करून देतात, ठीक आहे ना. तर असे सबस्टन्सेस थोडेसे एक्स्ट्रा सांगितले मी तुम्हाला. बाकीचा जो टॉपिक आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.